घोटके मळेवाडीमध्ये पक्का पूल नसल्यानं गैरसोय होतीये। ग्रामपंचायतीनं तात्पुरता हा पूल बांधलाय, अर्थात साकव बांधलेला आहे लोखंडी। पावसाळ्यापूर्वी पक्का पूल बांधून द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे। कुडाळ तालुक्यातलं घोटके गाव आणि या ठिकाणी गेल्या वर्षीच्या मुसळधार पावसानं पूल वाहून गेलेला होता। तात्पुरता या ठिकाणी साकव बांधण्यात आलेला आहे। त्यापुरतं आम्हाला जायपुरतं ब्रिज करून दिलेलं आहे, कारण एवढी मोठी निधी ग्रामपंचायतीने मिळत नाही, आम्हाला ती कल्पना आहे। पण शासनाने ही निधी काही करून ह्या मळेवाडीचा ब्रिज म्हणजे मुलांची शाळेत जाण्याची सगळी गैरसोय झालेली आहे। आमची म्हातारी शेजारी जी माणसं आहेत, सिलेंडर जरी हाडायचा म्हटला तरी 100 रुपये रिक्षा द्यावा लागतं, एवढी आमच्याकडे गैरसोय झालेली आहे। तर नम्र विनंती आहे की आमची पालकमंत्र्यांना या म्हणजे कुडाळ भागातल्या साहेबांना सर्वांना नम्र विनंती आहे की मळेवाडीचा ब्रिज झालंच पाहिजे। ग्रामपंचायतीने तात्काळ अशी मदत करून आम्हाला साधा ब्रिज लोखंडीकर बनवून दिला, परंतु त्याचा आता काही उपयोग होण्याचा दिसत नाही, कारण आता वर्ष पूर्ण होत आले आहे। आता जर परत पाऊस चालू झाला तर तो वाहून जाण्याची पण शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांची जाण्याची शाळेत त्याची गैरसोय होते। तसेच आमचे म्हातारी माणसं आहेत, आजारपणात असल्यामुळे त्यांना नेण्याची सुद्धा गैरसोय होते, रिक्षा येऊ शकत नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने त्याच्यावर पर्याय काढून आम्हाला ही पूल मंजूर करून द्यावा। अचानक पाऊस आल्यामुळे अतिवृष्टी असल्यामुळे हे पूल रात्र बरोबर 4 वाजता वाहून गेला। त्यानंतर आमचे ग्रामपंचायती प्रतिनिधी वगैरे असे सगळे लोक घेऊन या ठिकाणी आलेले होते, पण त्या ठिकाणी तरतूद मी ताबडतोब एक लोखंड साकव म्हणून या ठिकाणी त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत आम्हाला दिला। परंतु आता अशी व्यवस्था आहे की आता परत पावसाळा यायला झाला, पण आता तो साकव पण जाण्याचे आम्हाला धोका निर्माण झाला आहे। पुढे काय होणार याला आजही आम्हाला ते चिंता पडली आहे। तर शासनाने याची दखल घेऊन हे ताबडतोब तरतूद करावी असं आमचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।